केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षदाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमो नमः। अद्य पूर्वोच्चारितवर्तमान एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ अहो म्हणता तसे माझ्या उपरांत तुम्ही म्हणपाचे मम आत्मनः पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सर्वेषां सह कुटुंबानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां शांत्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवता उत्तरपूजनम अहम करिष्ये। तरंगतया महागणपति स्मरणं च करिष्ये, कलशघंटादीपपूजनं च करिष्ये। आता तुम्ही ताम्याक घाटीक दिवलीक आणि माटवेचेर गंध फूल अक्षता अशें घालपाचें आहा। कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रसमाश्रितः, मूले तत्र सरो ब्रह्मा मध्ये मातृणास्पृताः। कलशाचेर हात दवरात गंध फूल घालून। कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रसमाश्रितः, मूले तत्र सरो ब्रह्मा मध्ये मातृणास्पृताः। कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपावसुन्धरा, ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः। अंगैश्वर्यसहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः। अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरितथा, आयान्तु देवपूजार्थं दुर्दक्षयकारकाः। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु। कलशे गंगातीर्थान्यावाहयामि, वरुणाय नमो नमः। सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि। घाटीक घालपाचे गंधफूल अक्षता। आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां, कुरुते घंटारवं तत्र देवता भानरक्षणं। घंटिकायै नमो नमः। सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि। गंधफूल अक्षता दिवलिक। भूदीप ब्रह्मरूपस्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः, आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे। दीपदेवताभ्यो नमः। सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि। गंधफूल अक्षता माटवेचेर। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मंटपस्थ श्रीमन्महालक्ष्मी नमो नमः। सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। तसेच पाणी ताम्यानले सगळीकडे फाफडून आपल्याचेर घेयात फाफडून। अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो वा, यस्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः। गणेश पूजेचेर पहिल्या दिसाच्या गणेश पूजा फुड्यान घेयात, त्याचेर एक गंध फूल अक्षता जसे ताम्याक घाटीक दिवलीक घातले तशीच गंधफूल अक्षता घेऊन गणेश पूजेचेर घालात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महागणाधिपते नमो नमः। सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। नमस्करोमि नमस्करोमि नमस्करोमि। महादेव गौरी गणपती तिघांचेर अक्षता घालपाच्यो। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। ध्यायामि ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। गंध लावपाचे। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं मनोहरं, विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। एक एक फूल घालपाचे। माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वे प्रभो, मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। गौरी गळपिजर घालून मागेर फूल घालपाचे। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः। अगरबत्ती धूपम् आघ्रापयामि। उजवात दाखोवपाची। वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः, आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। धूपमाघ्रापयामि। धूपदीपं दर्शयामि। दिव दाखोवपाचो। तैलञ्चवर्ति संयुक्तं बन्धिना योजितं मया, दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः। भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने, त्राहिमान्द्रयाद् घोरात् दीपोऽयं प्रतिगृह्यतां। दीपं समर्पयामि। केळाचो नैवेद्य दाखोवपाचो। नैवेद्यार्थे अंशतः पुरतस्थापितो नैवेद्यं निवेदयामि। प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि। नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि। दोनदा पडक्यान पाणी सोडपाचे। नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि। उत्तरापोषणं, हस्तप्रक्षालनं, मुखप्रक्षालनं समर्पयामि।
करोद्वर्तनार्थे गंध लावपाचे परत एकदा चंदनम समर्पयामी उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. उत्तर पूजा ही पंचोपचार 5 उपचारांची म्हणजे गंधापासून सुरू म्हणजे गंध, फूल, धूप, दीप आणि नैवेद्य. धूप म्हणजे अगरबत्ती किंवा तुम्ही धुपाटणे घालून धूपसुद्धा घालू शकता. पण हे 5 उपचार मुख्य उत्तर पूजेक. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य. हे 5 उपचार झाले की सकल पूजार्थे अक्षता घालपाच्यो आणि पाया पडपाचे. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे अक्षतां समर्पयामी. नमस्करोमी. गणपतीची प्रार्थना करात, तुमका जाय ते मागून घ्यात आणि जे कोरोनाचे संकट संबंधन जगाचेर आसा त्याच्यापासून आपली सुटका करून आपले कुटुंब, आपले राज्य, आपलं देश आणि आपले जग हे सुख समृद्ध आणि ऐश्वर्यान भरभरून वचो अशी तुम्ही गणपतीची प्रार्थना करात. आवाहनं न जानामि तवार्जनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनो सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तरस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष परमेश्वर. अनेन मया यथा ज्ञानेन कृतपूर्वाराधनेन भगवान तेन श्री एकदा पाणी सोडपाचे. उमामहेश्वर सहित सिद्धिविनायक देवता प्रियंतां प्रीतो भवतु तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. अक्षता घ्यात आणि आता जो हा मंत्र म्हणता तो माझ्या फाटसून तुम्ही म्हणपाचो. आणि हे उत्तर पूजेचे तांदूळ तुम्ही एकतर सरळ मूर्तीचेर घालून मूर्ती हालोय येता, नाजाल्यार हे मंत्र म्हणून हे अक्षता वाटेन घालून तशेंच तुम्ही दवरात. किंवा हो मंत्र म्हणून जेन्ना तुम्ही विसर्जन करतले तेन्ना हो मंत्र म्हणून तुम्ही अक्षता मूर्तीचेर आणि सगळ्यांचेर घालून माटोळेचेर घालून गणपतीची मूर्ती हालोवपाची. हांव म्हणटा तशें म्हाज्या फाटसून तुम्ही म्हणपाचें. यान्तु देव गणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनः आगमनाय च. या मंत्राचो अर्थ यान्तु म्हणजे तुम्ही आता वचोंक हरकत ना. पुजेक येयलेली तुम्ही देवता आता तुम्ही आपापल्या स्थानाचेर परत वचा. इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम म्हणजे माझे इष्ट काम म्हणजे माझे इच्छित काम कितें जर माझी पूजा करपाची जर इच्छा जाली जाल्यार हांव तुमकां परत आफयतलो. आता तुम्ही वचात ते परत येण्या खातीर तुम्ही आता वचात असो ह्या मंत्राचो अर्थ. हो मंत्र म्हटल्या उपरांत तुम्ही अक्षता घातलीत की देवता आपल्या स्थानाचेर परत वयतली आणि मागीर तुम्ही मूर्तीचें विसर्जन करपाचें.